नमस्कार मित्रांनो. चला तर मग आपण स्लॅबची हाईट ही कशी काढली जाते आज बघूया. जे आपण जे बीमसाठी जी टोपी मारतो ना, तर आपल्याला ती हाईट काढायची बघा. तर कशा पद्धतीने काढली जाते तर उदाहरणार्थ आहे बघा, मी इथं त्याचं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे बघा. आणि सांगायचं म्हणजे बघा, ह्या स्लॅबची जी हाईट आहे तर या स्लॅबची हाईट आहे बघा 3300. तर आपल्याला काय स्टेप बाय स्टेप काय मायनस करायचंय आणि उरलेलं माप किती आपलं आपल्याला हे बघायचं. तर हे बघा, ह्या स्लॅबची हाईट आहे बघा 3300. त्याच्यामध्ये आपल्याला 450 हाफ बीम दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे आपलं टूप लेवलचं माप आहे बघा, हे 1500 आहे बघा. जे आपण खालून माप जे लावतो ना, हे 1500. आणि त्याच्यानंतर पुन्हा काय बघा, हे 40 mm. हे 40 mm काय आहे, तर हे आपले जे बॉटम असतो जाडीला, जो बीमचा बॉटम असतो ना जाडीला, तर हे त्याचं माप आहे बघा 40 mm. जर आपण याची सर्वांनी जर कॅल्सी करली, तर जर समजा कॅल्सी झाल्याच्या नंतर जे म्हणजे मायनस ज्यावेळेस आपण करतो नाही पूर्ण, तर मायनस केल्याच्या नंतर बघा 1310 हे आपलं माप येतं. हे माप कशात आपलं, तर आपलं माप हे ह्या टोपीचं माप आहे बघा. तर हे बघा, इथे आपले टोपले उडलेले आपण खालून 1500वर. आता मी तुम्हाला चेक करून दाखवतो की 1310 आहे का नाही आपलं. तर बघून घ्या तुम्ही. हे बघा, आपल्या ही टोपी बघा मारलेली वरती. हे बघा, हे 1310 आपलं माप आहे बघा. तर बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, हे जे कामगार असतात आपले जे नवीन असतात किंवा कोणी 2-3 वर्षापासून काम करतात, पण त्यांना ते टोपीचं माप काढता येत नाही बघा, की नेमकं बीमची टोपी कितीवर मारायची. तर हे त्याचे हे जे आहे बघा, याच्यामध्ये चुकतं कुठं माहितीये का, हे इथं 40 mm. म्हणजे हा जो बॉटम आहे ना, लगभग हा बॉटमच ते विसरून जातात. आणि बाकीचं व्यवस्थित काढलं जातं. समजा जसं की 450, त्याच्यानंतर 1500 लेवल, आणि मग उरलेलं माप आपलं किती येतं, हे 1310. तर ही कॅल्सी जर व्यवस्थित केली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की 1310 माप हे उरतं. आता मग आपली ही जी टोपी आहे, ही टोपी आपली 1310 वर मारण्यात आली पाहिजे. धन्यवाद.